मराठेशाही ज्यावेळी हळूहळू त्या ठिकाणी कमजोर झाली आणि इंग्रजांचं राज्य उभं राहायला लागलं, या देशामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पाळं मुळं खालपर्यंत नेली। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पहिला विरोध या भारतामध्ये कोणी केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव होतं राजे उमाजी नाईक। आद्य राजे उमाजी नाईकांनी हा निर्णय घेतला की या देशामध्ये परकीयांचं राज्य चालू देणार नाही। जे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं ते स्वराज्य परत मिळवण्याची जबाबदारी आपली आहे। आपल्या लोकांना पारतंत्र्यात ठेवायचं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी स्वर्गीय उमाजी नाईकांनी, राजे उमाजी नाईकांनी खऱ्या अर्थानं एक सेना तयार केली आणि त्या सेनेने इंग्रजांना अशा प्रकारे सळो की पळो करून सोडलं